नमस्कार मित्रांनो, मी आहे ॲडव्होकेट तानाजी वाघमारे आणि आपण बघताय लीगल इन्फो MH25. मित्रांनो, मागील काही कालावधीमध्ये मी जे व्हिडिओ आपल्यासाठी बनवले होते, त्या व्हिडिओला भरभरून असा प्रतिसाद आपल्याकडून मिळालेला आहे. 1 महिन्यामध्ये जवळ-जवळ 14,000च्या आसपास व्ह्यूज काही काही व्हिडिओला आपल्या मिळालेले आहेत. काही व्हिडिओला 7,000, काही व्हिडिओला 5,000, 3,000, 2,000 अशा प्रकारचे व्ह्यूज आपण देऊन भरभरून असा प्रतिसाद या चॅनलला दिलेला आहे. त्याचबरोबर फक्त व्ह्यूज नाहीत, छान अशा कमेंट्स व्हिडिओबद्दल केलेल्या आहेत. तुमच्या काही मागण्या आहेत. त्याचबरोबर आपला चॅनल बघत असताना लोकांनी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून मला फोन केले. त्यांच्या ज्या समस्या आहेत, त्या समस्यावर भरपूर डिस्कशन झालं. यामध्ये धुळे जिल्हा, अमरावती जिल्हा, चंद्रपूर, नांदेड, त्याचबरोबर मुंबईमधून, सोलापूरमधून, लातूर जिल्ह्यातून, त्याचबरोबर चिपळूण या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर आपल्याला फोन आले. त्यांच्या शंकेचं निरसन पण मी चांगल्या पद्धतीने जेवढं मला शक्य आहे तेवढ्या पद्धतीने केलं. पण मित्रांनो, तुम्ही ज्या कमेंट्स आपले व्हिडिओ बघत असताना केलेल्या आहेत, त्या कमेंट्सला उत्तर देणंही माझं काम होतं आणि जेवढं शक्य होईल तेवढ्या कमेंट्सला उत्तर देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. कमेंट्सला उत्तर देणं, सविस्तर उत्तर देणं शक्य नसतं. त्यामुळे मी आज आपल्यासाठी एक नवीन सुरुवात करत आहे. ती म्हणजे तुमच्या आलेल्या ज्या कमेंट्स आहेत, त्या कमेंट्सला डिटेल्समध्ये शक्य तेवढं उत्तर देण्याचा मी प्रयत्न आज करणार आहे. आणि मी असं ठरवलेलं आहे, की आजपासून प्रत्येक शनिवारी म्हणजे रविवारी येणारा तुमचा व्हिडिओ आहे, तो क्वेश्चन अँड आन्सरचा व्हिडिओ असेल. तर त्यासाठी तुम्ही जे व्हिडिओ पाहता, त्या व्हिडिओला चांगल्या पद्धतीने कमेंट्स करत जावा. तुमचे जे प्रश्न आहेत, ते प्रश्न व्यवस्थितपणे मांडत जावा. शॉर्टमध्ये प्रश्न जर असला, तर मला समजायला सोपं जातं. त्याचबरोबर काही प्रश्न एवढे शॉर्ट आहेत, की ते समजणंही अवघड जातं. त्यामुळे फक्त शॉर्ट प्रश्नच न देता, एक मला समजेल अशा भाषेमध्ये आपण प्रश्न करावा किंवा त्याबद्दल कमेंट करावी आणि त्या कमेंट्सला उत्तर देण्याचा प्रयत्न मी आजपासून करणार आहे. तर हा क्वेश्चन अँड आन्सरचा जो 1 दिवसाचा प्रोग्राम व्हिडिओऐवजी मी आजपासून चालू करत आहे. आज शनिवार आहे आणि हा क्वेश्चन अँड आन्सरचा जो व्हिडिओ आहे, तो तुम्ही उद्या पाहाल. मला आशा आहे, की आपल्या कमेंट्सला चांगल्या पद्धतीने मी उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या शंकेचं निरसन चांगल्या पद्धतीने झालं आहे, असं मला वाटतं. तर आपण सुरू करूयात कमेंट्सला उत्तर देण्यासाठी. पहिली कमेंट्स जी आहे, त्या कमेंटकडे जाऊ. आपण पहिली कमेंट घेतोय, ती आहे कानिपनाथ महाडिक यांची. त्यांचा प्रश्न असा आहे, विरुद्ध हक्काने मालकी कशी सिद्ध करू शकतो? माझ्या नावे जमीन गट नंबर 176 आहे, पण ताबा जमीन गट नंबर 175 मध्ये आहे. ताबा 35 वर्षापासून आहे. कृपया मार्गदर्शन करावे. तर ज्या वेळेसपासून त्याच्या जमिनीवर ताबा आहे, त्यावेळेसपासूनची जी डॉक्युमेंट्स आहेत, म्हणजे तुम्ही जमीन कुणाला बटेने दिलेली आहे का? त्याचा काही विमा भरलेला आहे का? किंवा ऊसाची लागवड असेल तर तुम्ही ऊस जर कारखान्याला पाठवलेला असेल. त्याचबरोबर या गट नंबरमध्ये तुम्ही जर मोटारीनं ती जमीन बागायत करत असाल, तर त्याच्यासाठीचं लाईट बिल भरलेलं आहे का? किंवा लाईटचं डिमांड तुम्ही भरलेलं आहे का? या गोष्टी विरुद्ध हक्काने मालकी सिद्ध करण्यासाठी महत्त्वाच्या ठरतात. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही 35 वर्षापासून जर ताबा या जमिनीवर असेल, तर तुमचं लाईट बिल सगळ्यात महत्त्वाचा पार्ट ठरणार आहे. त्या क्षेत्रामध्ये तुम्ही जी पिकं घेता, त्या पिकाच्या मार्केटला पाठवलेल्या पावत्या, त्याचबरोबर तुम्ही जर ऊसाचं क्षेत्र घेत असला, तर त्या ऊसाच्या क्षेत्राबद्दल तुम्ही कारखान्याला जर ऊस पाठवलेला असेल, तर त्याबद्दलच्या पावत्या, त्याचबरोबर तुम्ही जर बटेने दिलेले असेल, तर त्याबद्दलचा स्टॅम्प किंवा काही करारपत्र केलं असेल, तर अशा गोष्टी आपण आपल्या विरुद्ध हक्काने मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी महत्त्वाचे ठरतात. विरुद्ध हक्काने मालकी हक्क सिद्ध जर करायचा असेल, तर तुम्हाला तुमचे जे जवळचं कोर्ट आहे, तालुक्याचं कोर्ट, त्या तालुका कोर्टामध्ये ॲडव्हर्स पोझिशनचं सूट आणावं लागेल. आता जे सांगितलेले जे जे कागदपत्र आहेत, त्याचबरोबर तुमच्या शेजाऱ्याचे प्रतिज्ञापत्र, हे त्या कोर्टामध्ये दाव्याबरोबर तुम्ही कागदपत्र दाखल करून शेजारी जे शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांचे त्यांचं प्रतिज्ञापत्र तुम्ही निर्माण कोर्टामध्ये दाखल करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं तुम्ही
तुमचा जो ताबा आहे तो 35 वर्षाचा आहे हे सिद्ध करण्यासाठी या गोष्टींची आपल्याला अत्यंत आवश्यकता आहे. ह्या गोष्टी जर तुम्ही तुमच्या दाव्यामध्ये नमूद केल्या आणि कागदोपत्री त्याला सपोर्ट दिला, त्याचबरोबर शेजारच्या शेतकऱ्यांचं तुम्ही जर प्रतिज्ञापत्र कोर्टामध्ये दाखल केलं तर 100% ॲडव्हर्स पोझिशनच्या आधारे ती जमीन तुमच्या नावावर होणार आहे. तुमच्या दाव्यामध्ये व्यवस्थित प्लीडिंग करणं गरजेचं आहे. त्यामुळे अशा पद्धतीने प्लीडिंग करून तुम्ही तुमच्या डॉक्युमेंट सहित आणि साक्ष पुराव्यासहित तुम्ही जर कोर्टामध्ये दावा दाखल केला तर 100% तुम्हाला तुमचा ॲडव्हर्स पोझिशनचा दावा सिद्ध होऊ शकतो. त्यानंतर दुसरी जी कमेंट आहे ती आहे प्रशांत मस्के यांची. त्यांनी असं म्हटलेलं आहे त्यांच्या कमेंटमध्ये, सर 7/12 नावावर एकाच्या आणि दुसरा म्हणतोय मी खरेदी दस्त केलाय, मग नेमका मालक 7/12 वरील खरेदी दस्तावरील? आता यांच्या कमेंटचं उत्तर असं आहे, 7/12 वर नाव कुठल्या पद्धतीने आलं हे यामध्ये यांनी नमूद केलेलं नाही, पण ह्या क्षेत्राची खरेदी झालेली आहे हे यावरून सिद्ध होतं. एखाद्या प्रॉपर्टीचा खरेदी दस्त रजिस्टर्ड खरेदी दस्त असेल तर खरेदी दस्ता आधारे तो जो मालक आहे म्हणजे जो खरेदी घेणार आहे त्याच्या नावाचा 7/12 होणं गरजेचं आहे. कारण खरेदी दस्त हा सगळ्यात मोठा नोंदणीकृत दस्त असतो आणि खरेदी आधारेच आपली जी प्रॉपर्टी असते ती प्रॉपर्टी एक जणाकडून दुसऱ्याकडे ट्रान्सफर होत असते. त्यामुळे 7/12 वर कोणाचं नाव आहे हे महत्वाचं नाही, तर तुमचा जो खरेदी दस्त आहे, जे खरेदी खत आहे ते खरेदी खत अतिशय महत्वाचं आहे. कारण खरेदी खतावर देणार घेणाऱ्याच्या सह्या असतात, त्याचबरोबर देणाऱ्याची संमती असते, त्याचबरोबर 2 साक्षीदार असतात आणि आपण काही पैसे देऊन ती प्रॉपर्टी विकत घेतलेली असते. त्यामुळं खरेदी दस्त हा अतिशय महत्वाचा डॉक्युमेंट आहे आणि खरेदी दस्ता आधारे ज्यानं ती जमीन विकत घेतलेली आहे तोच त्या जमिनीचा मालक आहे आणि ताबा पण त्याचाच असायला हवा. तर अशा पद्धतीनं तुमच्या या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे काशीनाथ कुटे, ते बावची, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर या ठिकाणचे रहिवासी आहेत. त्यांचा प्रश्न असा आहे की वकील साहेब, माझी सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा तालुका मुक्कामी बावची येथे जमीन आहे. ब्राह्मणांची 64 एकर जमीन होती, त्यातली 40 एकर सरकारने 9 भूमिहीन व्यक्तींना वाटप केले. 1964 साली उरलेली 24 एकर जमीन माझे वडील आणि 3 काकांनी 1968 साली विकत घेतली. त्यावेळी मोजणीसाठी प्रयत्न केले, पण मोजणी ऑफिस असं सांगण्यात येतं की तुमचा गट नंबर 224 फुटला नाही, सर्वांची संमती मिळत नाही, मोजणीला तयार नाहीत, मोजणी कशी करायची? तर यात सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की तुमचा जमीन फुटो अथवा न फुटो, त्यामध्ये किती लोकांची नावं आहेत ह्याला काही महत्व नाही. तुमची जमीन कितीही असो त्याच्याबद्दल काही देणं घेणं नसतं. मोजणी ऑफिसमधून जर मोजणी होत नसेल तर तुम्ही तुमचं जे मंगळवेढ्याचं कोर्ट आहे, दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर, या ठिकाणी तुम्ही घोषणा आणि मनाईचा दावा दाखल करू शकता. घोषणा आणि मनाईच्या दाव्यानुसार तुम्ही दावा दाखल केल्यानंतर संबंधित जे शेतकरी आहेत जवळचे, तुमच्या बाजूचे 4 बाजूचे शेतकरी, त्या शेतकऱ्यांना कोर्टाचं समन्स जाणार आहे. ते समन्स गेल्यानंतर 90 दिवसांची त्यांना मुदत मिळणार आहे उत्तर देण्यासाठी. शेजारचे शेतकरी कशा पद्धतीचं उत्तर देतात, तुम्हाला सपोर्ट करतात का तुम्हाला अपोज करतात, या गोष्टीही या ठिकाणी महत्वाच्या आहेत. जर केस तुमची कंटेस्टेड झाली, शेजारच्या शेतकऱ्यांनी तुम्हाला प्रतिबंध केला मोजण्यासाठी, किंवा तुमचा जो दावा आहे दाव्याला विरुद्ध उत्तर दिलं, तर आपल्याला मोजणी करण्यासाठी वेळ लागू शकतो. कोर्ट कमिशन आणण्यासाठी तुम्ही मोजणीचा अर्ज दिला तर तुमचा मोजणीचा अर्ज दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर मंजूर करण्यात येणार आहे आणि त्या आधारे तुमची जी जमीन आहे ती जमीन कोर्ट कमिशन आधारे मेहरबान कोर्ट, मंगळवेढ्याचं जे भूमी अभिलेख कार्यालय आहे, भूमी अभिलेख कार्यालयाला कोर्ट कमिशनर नेमून तुमची जमीन मोजण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे. अशा या परिस्थितीमध्ये केवळ तुमचं 24 एकर क्षेत्र मोजलं जाणार आहे आणि तुमचं जे क्षेत्र आहे ते क्षेत्र तुम्हाला बाजूला करून दिलं जाणार आहे. त्यामध्ये तुमच्या हद्दी पुन्हाही कायम होतील. त्यामुळं मोजणी ऑफिस जर तुमच्या क्षेत्राची मोजणी करून देत नसेल तर तुम्ही तुमचं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राची मोजणी
तुमच्या मंगळवेढा येथील कोर्टामधून दावा दाखल करू शकता. यानंतरचा प्रश्न आहे, साहेब आम्ही पण कोर्ट कमिशन टाकलेलं आहे, 6 महिने झाले, लवकरात लवकर कोर्ट कमिशन मोजणी करून घेण्यासाठी काय करावं लागेल? नितेश वेलाल यांचा प्रश्न आहे, तुम्ही कोर्टात दावा दाखल केलेला आहे आणि कोर्टामधून तुमच्या जमिनीची मोजणी होणार आहे, तर त्यासाठी तुम्हाला आमचा जो दावा आहे त्या दाव्याला समोरची पार्टी काय उत्तर देते त्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. त्यानंतर प्रतिवादींचं उत्तर आल्यानंतर तुमच्या दाव्यामध्ये इश्यूज फ्रेम होणार आहे आणि इश्यूज फ्रेम झाल्यानंतर तुम्हाला त्या दाव्यामध्ये तुमचं ॲफिडेव्हिट द्यावं लागणार आहे. ॲफिडेव्हिट दिल्यानंतर क्रॉस होईल, प्रतिवादीचे वकील तुमची क्रॉस घेतील आणि त्यानंतर तुम्हाला कोर्ट कमिशनचा अर्ज निर्माण कोर्टामध्ये दाखल करता येईल. सुरुवातीला तुमचे जर प्रतिवादी हजर होत नसतील तुम्हाला 100% जास्त वेळ लागणार आहे. एकदा का प्रतिवादींना समन्स मिळाल्या की तुमचं कोर्ट कमिशन व्हायला वेळ जास्त लागत नाही. त्यामुळं कोर्टामध्ये जी कोर्ट प्रोसिजर असते ती स्टेप बाय स्टेप असते, डायरेक्ट कुठलीही स्टेप घेता येत नाही. त्यामुळे आपल्याला स्टेप बाय स्टेप जावं लागेल आणि तुम्ही विचारल्याप्रमाणे कोर्ट कमिशनचा अर्ज तुम्ही दाखल केलाय म्हणता, तर त्यासाठी लवकरात लवकर मोजणी करण्यासाठी कुठलाही पर्याय नाही, कारण त्याला आवश्यक तेवढा वेळ द्यावा लागतो आणि त्याच्या आधारेच तुमचं कोर्ट कमिशन होणार आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे लक्ष्मण काळेकर यांचा. त्यांचं असं म्हणणं आहे की गाव नमुना नंबर 7 मध्ये आपला सर्वे नंबर आणि खाता नंबर मिळत नाही व तिथं नाही असं तलाठी म्हणत आहेत. तहसील कार्यालयामध्ये 1983 मध्ये जाळ लागल्यामुळे जाळले आहे असे सांगत आहेत, काय करावं, थोडं मार्गदर्शन करा सर. तर ह्याच्या प्रश्नाला मी 2 आठवड्यापूर्वी रिप्लाय दिलेला आहे. याबद्दल तुम्ही भूमी अभिलेख कार्यालय या ठिकाणी तुमचे जे डॉक्युमेंट आहे त्या डॉक्युमेंटसाठी चौकशी केली, त्या ठिकाणून तुम्हाला डॉक्युमेंट मिळू शकतात. तहसीलमध्ये जर डॉक्युमेंट काही नसतील तर त्याला दुसरा पर्याय म्हणजे आपल्याला भूमी अभिलेख कार्यालयामधून जेवढी काही डॉक्युमेंट मिळतील ती डॉक्युमेंट आपण पाहून घेणं गरजेचं असतं. त्यामुळं तहसीलमध्ये जर तुमच्या तहसीलमध्ये 1983 साली जर दप्तर जळालेलं असेल तर ते जळालेलं दप्तर तर आपण आता म्हणजे परत रिकवर करू शकत नाही. पण तहसीलला पर्याय असलेलं जे कार्यालय आहे ते म्हणजे भूमी अभिलेख कार्यालय आणि या भूमी अभिलेख कार्यालयामधून तुम्हाला शक्य तेवढे डॉक्युमेंट काढून तुम्ही त्या जमिनीबद्दल किंवा तुमचं जे काही खाते नंबर आहे खाते नंबरबद्दल तुम्ही माहिती मिळवू शकता. त्याच्यानंतरचा एक प्रश्न आहे अतुल उदागे यांचा. त्यांचं असं म्हणणं आहे, फेरफार घेताना दस्त नंबर असतो का? ज्यावेळेस फेरफार होतो तर फेरफारच्या अगोदरची जी स्टेज असते ती एकतर खरेदी असते, वाटणीपत्र असतं किंवा बक्षीसपत्र असतं. हे कुठलं जरी डॉक्युमेंट झालेलं असेल आणि ते रजिस्टर्ड असेल किंवा कोर्टामधून जर तुमचं वाटणीपत्र झालेलं असेल तर त्या डॉक्युमेंटमध्ये तो दस्त नंबर असतो. खरेदी खता आधारे जर झालेला असेल, रजिस्टर ऑफिसला तुमचं वाटणीपत्र झालेलं असेल किंवा खरेदी खत झालं असेल तर त्यामध्ये तुमचा रजिस्टर्ड जो काही खरेदीचा नंबर असेल किंवा वाटणीपत्राचा नंबर असेल तो त्यामध्ये नमूद केलेला असतो. त्याच्यामध्ये तारीख दिलेली असते आणि कोणाकोणाच्या नावावर ती प्रॉपर्टी ट्रान्सफर झाली किंवा वाटणीपत्राने गेली त्याच्याबद्दलचा उल्लेख सविस्तरपणे केलेला असतो. त्यामुळं त्यामध्ये दस्त नंबर हा 100% असतो. कोर्टात जर तुमचं प्रकरण असेल तर त्यामध्ये कोर्टामधील दावा नंबर म्हणजे रेग्युलर दिवाणी मुकदमा नंबर त्यामध्ये नमूद केलेला असतो. यानंतरचा प्रश्न आहे सुभाष देवरे यांचा. त्यांचं असे कमेंट आहे की वहिनीचे हक्क सोडपत्र करता येते का? आता यांनी जो प्रश्न विचारला आहे सुभाष देवरे यांनी, तो अर्धवट असा प्रश्न विचारलेला आहे. वहिनीचं हक्क सोडपत्र म्हणजे ते हक्क सोडपत्र वडिलांकडून करायचं आहे का नवऱ्याकडून हक्क सोडपत्र करायचं आहे याबाबतचा उल्लेख त्यांच्या कमेंटमध्ये दिसून येत नाही. पण आपण त्याला जर अंदाजे उत्तर द्यायचं ठरवलं तर वडिलांचं हक्क सोडपत्र करायचं असलं वडिलांच्या जमिनीमधलं तरी ते पण करता येतं आणि नवऱ्याकडचं जर हक्क सोडपत्र करायचं असेल तर तेही करता येतं. त्यामुळं दोन्ही प्रकारचे हक्क सोडपत्र जे आहेत ते आपल्याला करून घेता येतात. ते हक्क सोडपत्र तुम्ही
रजिस्टर ऑफिसला किंवा कोर्टामध्येही करू शकता. यानंतरचा प्रश्न आहे दत्ता राऊत यांचा. त्यांचं असं म्हणणं आहे की जर बहिणी जर तयार नसेल तर मग काय करावं सर? दत्ता राऊत यांच्या प्रश्नाला माझं उत्तर असं आहे की तुमची बहीण जर हक्क सोडपत्र करत नसेल तर कायद्याप्रमाणे बहिणीचाही राईट तुमच्या प्रॉपर्टीमध्ये इक्वल शेअर असतो. तुम्हाला भावाला जेवढा शेअर असतो तेवढाच शेअर बहिणीचाही असतो. म्हणजे प्रत्येकाला समान शेअर आता आपल्या प्रॉपर्टीमध्ये आहे. त्यामुळं बहिणीचं हक्क सोडपत्र जर ती बहीण द्यायला तयार नसेल, सोडपत्र तिचं करता येणार नाही आणि त्याला हक्क सोडपत्र म्हणत नाहीत. कारण ती तिची जी प्रॉपर्टी आहे, तिच्या हिश्श्याची जी प्रॉपर्टी आहे, ती प्रॉपर्टी घेत आहे. त्यामुळे त्याला हक्क सोडपत्र म्हणता येणार नाही. ती हक्क सोडपत्र देत नसेल 100% तिनं तुमच्या वडिलांची जी जमीन आहे त्या जमिनीवर क्लेम केलेला आहे आणि तिला ती जमीन हवी आहे. त्यामुळं ते हक्क सोडपत्र देते. ते हक्क सोडपत्र देत नाही. यानंतरची कमेंट आहे शैला पाटील यांची. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचे जे शेजारी आहेत ते बाजूला हॉल इल्लीगल भाड्याने देऊन माझ्या दाराला लागूनच पोलिसांनी त्यांच्या बाजू म्हणजे त्यांच्या शेजारी कोणतरी कचरा टाकते आणि बाजूला इल्लीगल एक हॉल भाड्याने देऊन त्यांच्या दाराला लागूनच त्यांनी कचरा टाकलेला आहे शेजाऱ्यांनी. 2 दिवस झाले ती नगरपालिका जी आहे ती कचरा नेत नाही. ज्या घराच्या बाहेरचा जो कचरा आहे ते काढत नाहीत. त्यांच्या घराजवळच दारातच कचरा कुंडी आहे. खरंच म्हणजे त्या विधवा आहेत आणि त्यांना त्रास देणारे भरपूर लोक आहेत. त्यांनी शेवट सांगितलेलं आहे की थँक्यू सर. म्हणजे मी जो व्हिडिओ बनवला होता की त्रास देणाऱ्या शेजाऱ्याला अशी वटणीवर आणा. हा व्हिडिओ बघून त्यांनी त्यांची जी कमेंट आहे ती कमेंट केलेली आहे. त्यांना असं म्हणायचं की त्यांच्या शेजारी लोक कचरा टाकतात. हॉल भाड्याने दिलेला आहे त्यामुळे कचरा जास्त होतो. त्या पोलिसांमध्ये गेलेत असं दिसतं आणि त्यांची जी कचरा गाडी आहे ती कचरा त्या ठिकाणावरून उचलत नाही. पण मी जो व्हिडिओ बनवलेला आहे त्रास देणाऱ्या शेजाऱ्याला अशा वटणीवर आणा, त्याची प्रक्रिया काय कशी याबद्दलचा जो व्हिडिओ बनवलेला होता तो व्हिडिओ पाहून त्यांना त्यांचं जे उत्तर आहे ते मिळालेलं आहे आणि त्यांनी शेवट थँक्यू सर असं त्यांच्या कमेंटमध्ये म्हटलेलं आहे. पुढची जी कमेंट आहे आणि पुढचा जो प्रश्न आहे तो असा आहे. त्यांचं नाव आहे सुमिचा मुद्राज. त्या मुंबईमधील आहेत बहुतेक आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मुंबईमध्ये असेल तर काय करायचे ते सांगा. जी प्रक्रिया ग्रामीण भागामध्ये असते तीच प्रक्रिया मुंबईमध्येही असते. त्यामुळे तुमचा शेजारी जर तुम्हाला त्रास देत असेल तर मी व्हिडिओमध्ये जे सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या तुम्ही जर केल्या आणि प्रॉपर वेनं तुम्ही जर गेलात तर तुम्हाला निश्चितच मुंबई असेल, पुणे असेल किंवा मुंबईच्या बाहेरचा कुठला जरी एरिया असेल महाराष्ट्रातील किंवा देशातील तर तुम्हाला 100% या व्हिडिओच्या आधारे मदत होणार आहे. व्हिडिओमध्ये ज्या प्रक्रिया सांगितलेल्या आहेत त्या प्रक्रिया अगोदर तुम्ही फॉलो करा आणि त्या प्रक्रिया फॉलो केल्यानंतर तुम्हाला निश्चितच त्यापासून फायदा होणार आहे. आपल्याला एक कमेंट आलेले आहे. एक नाही अशा भरपूर कमेंट आहे पण एक आपल्या व्हिडिओबद्दल आलेली कमेंट मी आपल्याला वाचून दाखवतो. हिवळे फूड्स आणि हिवळे ऑनलाईन असं त्या कमेंट करणाऱ्यांचं नाव आहे. ते आपले सबस्क्रायबर पण आहेत आणि त्यांनी आपला व्हिडिओ लाईक केलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आय रिअली लाईक इट अँड ॲप्रिशिएट युअर रिपोर्ट्स. बेस्ट विशेस असे त्यांनी आपल्याला बेस्ट विशेष पण दिलेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की तुमचे व्हिडिओ मला आवडतात. तुमची व्हिडिओची मी प्रशंसा करतो. तुम्ही जे तयारी करता त्याच्याबद्दल मी तुमची प्रशंसा करतो आणि त्यांनी त्याच्यानंतर बेस्ट विशेष दिलेले आहेत. हिवळे साहेब मी जे व्हिडिओ बनवतो ते व्हिडिओ बनवण्यामागे आपले जे महाराष्ट्रातील जनता आहे त्या जनतेला कायद्याचं जास्तीत जास्त नॉलेज मिळावं. त्यांच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या अडीअडचणी फ्री ऑफ कॉस्ट दुरुस्त व्हाव्यात या दृष्टीने माझा प्रयत्न असतो. त्यामुळं मी जे एफोर्ट करतोय आणि त्याची तुम्ही प्रशंसा करतात याबद्दल मी आपलाही आभारी आहे आणि जास्तीत जास्त लोकांना मदत करण्याचा माझा प्रयत्न राहील. ह्याच्यानंतर
दुसरी एक कमेंट आहे, गायक डांगे असं त्यांचं नाव आहे, कंसामध्ये लसीना असं त्यांनी लिहिलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद. खूप छान मार्गदर्शन केले आणि धन्यवाद त्यांनी दिलेले आहेत. आपलंही धन्यवाद. कारण आपण जो व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला तर माहिती मिळालेलीच आहे. त्याचबरोबर तुम्ही ही माहिती इतरांनाही सांगणं गरजेचं आहे. त्याचबरोबर एखाद्याला काही गोष्टी समजत नसतील तर हे आपल्या चॅनलवरचे जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ तुम्ही त्यांना शेअर करा, जेणेकरून तुमच्याबरोबरच इतरांनाही याबद्दलची माहिती 100% मिळणार आहे. मित्रांनो, अशा मोठ्या प्रमाणात कमेंट्स आपल्याला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या लोकांकडून, आपल्या वेगवेगळ्या प्रेक्षकांकडून आलेले आहेत. त्यांनी त्यांचे प्रश्न आपल्या कमेंट्समधून मांडलेले आहेत. मी आज सगळ्याच प्रश्नांची उत्तरं देऊ शकत नाही. वेळेअभावी ही सगळी उत्तरं देणं शक्य नाही. प्रत्येक शनिवारी मी क्वेश्चन अँड आन्सरचा 1 तासाचा व्हिडिओ करत आहे आणि हा व्हिडिओ प्रत्येक शनिवारी असणार आहे. तो रविवारी पब्लिश होईल. तुम्ही जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नाबरोबरच त्या प्रश्नामुळं बाकीचे इतर जे महाराष्ट्रातील लोक आहेत किंवा इतर जे आपले प्रेक्षक आहेत, सबस्क्रायबर आहेत, त्यांच्याही शंकेचं समाधान होणार आहे आणि त्यांनाही या तुमच्या प्रश्नामुळं आणि मी दिलेल्या उत्तरामुळं नक्कीच मदत होणार आहे. मित्रांनो, हे झालं प्रश्न आणि उत्तराबद्दलचं. पण आपण जे काही वेळेस असं होतं की मला लोकांकडून फोन येतात आणि ते फोन अक्षरशः सकाळी म्हणजे टाइम बी टाइम असतात. एक जणानं तर सकाळी 5:30 वाजता फोन केला आणि त्याची जी शंका आहे ती शंका विचारली. मी त्याच्या शंकेचं उत्तर देण्याचा त्याच वेळेस प्रयत्न केला, परंतु अवेळी आपण मला फोन न करता म्हणजे तुम्हाला जे काही विचारायचंय त्या अगोदर माझा जो फोन नंबर आहे त्या फोन नंबरवर तुम्ही तुमचा कॉल करण्यासाठी अगोदर वेळ घ्या. त्याचबरोबर आपल्याला फोनवर जर उत्तर पाहिजे असेल आणि कन्सल्टिंग जर आपल्याला घ्यायची असेल तर त्याच्यासाठी 20 मिनिटासाठी 1,500 रुपये फीस मी चार्ज करतो. त्याचबरोबर तुम्हाला डायरेक्ट मीटिंग जर घ्यायची असेल तर त्याच्यासाठी अर्ध्या तासासाठी 3,000 रुपये फीस घेतो. तुमच्या प्रश्नाला मी उत्तर देत असतो. त्यामुळं तुम्ही कॉल करण्यापूर्वी तुमचा जो प्रश्न आहे तो व्हॉट्सअपवर तुम्ही एक कमेंट करा आणि तो प्रश्न त्या व्हॉट्सअपवर टाका. मी त्यावेळेस तुम्हाला सांगेल की ठराविक वेळ देण्यात येईल. त्या वेळेमध्ये तुम्ही कॉल करायचा किंवा माझ्याकडून तुम्हाला कॉल येईल आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दिलं जाईल. त्यामुळं कॉल करण्यापूर्वी मला व्हॉट्सअप करा, जेणेकरून माझीही गैरसोय होणार नाही. मला दिवसभर कोर्टामध्ये काम करावं लागतं. कोर्ट काम करत करत आपल्यासमोर हे व्हिडिओ मी देत असतो. आपल्याला आपल्या शंकेचं निरसन करण्यासाठी मी शक्य तेवढे व्हिडिओ देत असतो. त्यामुळे माझ्याकडे अतिशय कमी वेळ असतो. दिवसभर प्रॅक्टिस करावी लागते. लोकांची सतत माझ्या मागे वर्दळ असते आणि या सगळ्या गोष्टीतून वेळ काढून मी आपल्या प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी नेहमीच तयार आहे. परंतु सुटेबल असा वेळ तुम्हाला मिळण्यासाठी तुम्ही अगोदर व्हॉट्सअपला कमेंट करत जावा, ज्या आधारे तुम्हाला तुमच्या प्रश्नाची सविस्तर अशी उत्तरं मिळतील आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी 100% प्रयत्न करणार आहे. त्यामुळं यापुढे लक्षात ठेवा, प्रत्येक प्रश्नाचा तुमच्या प्रत्येक कमेंटचं उत्तर हे प्रत्येक शनिवारी व्हिडिओ उत्तर देण्यात येईल आणि रविवारी ते पब्लिश होईल. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक रविवारी तुम्हाला मिळेल. त्यामुळे तुमचे जे कमेंट आहेत ते कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा. बरेच जण असे असतील की तुम्ही फक्त व्हिडिओ पाहता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत. तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.